जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहिणींनो इकडे लक्ष द्या. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन खुशखबर आली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आली आहे. तर सर्व बहिणींनी आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये ही संपूर्ण गुड न्यूज कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट की आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे की तुम्हाला मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे. दुसरी गोष्ट, याची जी रक्कम आहे ती किती असणार आहे, संपूर्ण माहिती समजून सांगतो. फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तत्पूर्वी सर्व महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही. कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून पटापट सर्वांनी लाईक करा. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, महत्त्वाची मेन अपडेट जी ती तुम्हाला मी सांगतो. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती घेऊन आलेलो आहे संपूर्ण माहिती समजवण्यासाठी. तर इकडे लक्ष द्या सर्वांनी, पटापट लवकरात लवकर इकडे लक्ष द्या. बघा, अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींसाठी 335 कोटींचा जो निधी तो या ठिकाणी वळवला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेसाठी 335 कोटी रुपये हे जो काही निधी होता, हा निधी या ठिकाणी लाडकी बहिणींसाठी ठिकाणी वाटपासाठी वळवला गेलेला आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेसाठी जे तुम्हाला पैसे वाटप केले जाते त्यासाठी पैसा नव्हता, त्यासाठी निधी नव्हता, तर आता हा निधी वळवला गेलेला आहे. 335 कोटी रुपयाचा जो निधी होता तो दुसऱ्या खात्यात होता, तो निधी आता लाडक्या बहिणींना वाटप केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी की त्यांना त्यांचा हप्ता वेळेवर जमा होणार आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला खटाखट तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी 1500 रुपये जमा होतील. आता कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला 1500 रुपये जमा होतील याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच या ठिकाणी लोकप्रिय झाली आणि ही योजना निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. कारण की ह्या योजनेमुळे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर महायुती सरकारला ठिकाणी चांगलं बहुमत मिळालं आणि ते सत्तेमध्ये आलं, असं या ठिकाणी त्यांचं मत आहे. नंतर बघा, या योजनेमुळेच महायुतीचा निवडणुकीमध्ये महाविजय झाला असं या ठिकाणी मानलं जात आहे. नंतर बघा, योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये ठिकाणी देण्यात येतात. आतापर्यंत 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. लक्षात घ्या, किती 10 हप्ते वाटप झाले आणि 10 हप्त्याच्या ठिकाणी रक्कम किती आहे, तर प्रत्येक बहिणीला या ठिकाणी 15,000 रुपये वाटप झालेले आहे. जर का तुम्हाला रक्कम मिळाली नसेल, 15,000 रुपये तुम्हाला मिळाले नसेल, तर लिहून पाठवा की सर मला 15,000 रुपये मिळाले नाही आहे, सर मला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, सर मला ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. तुम्हाला जो हप्ता मिळाला नसेल तो लिहून पाठवा, कारण की त्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मी आता या जो पुढचा हप्ता असेल यामध्ये ॲड करून पाठवणार आहे. म्हणून ज्या बहिणींना मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा एप्रिलचा किंवा मार्चचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी पटापट लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या बहिणींना 10 हप्ते रेग्युलर मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला 10 हप्ते मिळाले, मला 15,000 रुपये मिळाले. तुम्हाला मी 11वा हप्ता म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर मे महिन्याचा हप्तासुद्धा देखील लवकरात लवकर पाठवणार आहे. तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला पूर्ण रक्कम मिळाली की नाही. 15 जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 10 हप्त्याची रक्कम 15,000 रुपये तुम्हाला मिळाली की नाही ते लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, या योजनेसाठी दरमहा कोट्यावधींचा निधी देताना सरकारच्या अडचणी देखील वाढत आहेत. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा जो निधी होता तो ठिकाणी वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलं वरतीच की जो निधी तो ठिकाणी वळवला गेला, तर तो निधी कशाचा वळवला गेला, तर आदिवासी विभागाचा जो निधी होता तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी ठिकाणी वळवण्यात आल्याचं ठिकाणी वृत्त समोर आलेलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे असं सांगितलेलं आहे. पुढे बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते ठिकाणी दिले, तर विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत 5 हप्ते दिले आहेत. पण महायुती सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देताना सरकारची दमछाक ठिकाणी होत आहे. त्यामुळेच इतर विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येऊ लागलेला आहे. म्हणजे सांगायचं तो असं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी तो निधी ठिकाणी सरकारकडे नाही आहे, पण सरकार इतर जो काही विभागाचा विकास कामासाठी जो निधी वापरला जातो तो निधी या ठिकाणी लाडकी बहिणींसाठी ठिकाणी वळवण्यात येत आहे आणि लाडकी बहिणींना वेळेवर पैसे पाठवले जात आहे. तर ही चांगली बातमी लाडकी बहिणींसाठी आहे. पण इतर विभागांचा जो काही विकास कामासाठी जो निधी आहे तो ठिकाणी वळवण्यात येत आहे. त्यामुळे ते जे काही नेते असतील त्या ठिकाणी नाराज होत आहेत. पुढे बघा, प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींसाठी देखील निधी
राज्य सरकारने 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 21,495 कोटीच्या निधीची तरतूद केली होती। त्यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3,420 कोटी रुपयांचा अनुदानातून 2 वेळा 335 कोटी, लक्षात घ्या 335 कोटी 70 लाखाचा निधी 2 वेळा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला। म्हणजेच एकूण 671 कोटी 40 लाखांचा निधी आतापर्यंत वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। नंतर बघा, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला। आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 31 मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर त्या 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे पाहायला मिळतील। कदाचित आज संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात। तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट होती। संपूर्ण प्रकरण मी समजून सांगितलेले की कशा प्रकारे निधी वळवला जात आहे, पण लाडकी बहिणींना पैसे पाठवले जात आहे आणि लाडकी बहिणींचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो कधी मिळणार त्याची माहिती समजून सांगितलेली आहे। म्हणजेच तुमचे संपूर्ण डाऊट सॉल्व्ह झाले असतील अशी अपेक्षा करतो। मनामध्ये काही प्रश्न असतील, मनामध्ये काही शंका असतील तुमच्या, तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारा। तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा सर मला पैसे मिळाले नाही आहे, पैसे मिळाले असेल तर लिहून पाठवा सर मला टाईमावर पैसे मिळाले आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।